टॉपिक नेहमी स्कल रेडिओग्राफी. स्कल रेडिओग्राफी मध्ये आपण दोन व्ह्यू घेतो. फर्स्ट स्कल एपी व्ह्यू एक्सरे, सेकंड स्कल पे व्ह्यू एक्सरे. त्यामध्ये आपण इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, पेशंट प्रिपरेशन, पेशंट पोझिशन, सेंट्रल रे, कॅसेट साईज आणि एक्सपोजर फॅक्टर असे आपण पाहणार. स्कल एपी व्ह्यू पोझिशन मध्ये आपण त्याला फ्रंट ऑक्सिपिटल व्ह्यू असं पण म्हणतो. त्यासाठी इंडिकेशन सस्पेक्टेड फ्रॅक्चर स्कल्स अँड फेशियल बोन्स. आपण त्यामध्ये स्कलचे फ्रॅक्चर पाहतो. डेमॉन्स्ट्रेट द ऑर्बिट्स अँड फ्रंटल बोन. डिकॅल्फिकेशन इन द स्कल म्हणजे त्यामध्ये स्कलची आपण कॅल्शियमची कमतरता जर कमी झाली तर आपण स्कलची व्ह्यू काढतो. डिफॉर्मिटीज इन द स्कल. इन्फेक्शन ऑफ द बोन्स ऑफ द स्कल म्हणजे स्कलमध्ये जर इन्फेक्शन झाले असेल तर आपण स्कलचं व्ह्यू काढतो. पॅथॉलॉजिस्ट ऑफ द फ्रंटल सायनस अँड इथमॉइड सायनस. सेकंड त्याच्यामध्ये स्कलचे आपल्याला व्ह्यू जर काढायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला थोडीशी नॉर्मल अॅनाटॉमी माहिती असली पाहिजे. स्कलमध्ये दोन टाईप्स असतात, एक क्रॅनियल बोन आणि फेशियल बोन. क्रॅनियल बोन मध्ये 8 बोन येतात आणि फेशियल बोन मध्ये 14 बोन येतात. फर्स्ट क्रॅनियल बोन मध्ये फर्स्ट येतो फ्रंटल बोन, वर असतो परायटल बोन, मागे ऑक्सिपिटल आणि कानाच्या वर इथं टेम्पोरल बोन. खाली त्यानंतर इथे तो इथेमॉइड 2 बोन असतात. त्यानंतर फेशियल बोन. फेशियल बोन मध्ये इथे झायगोमॅटिक, मॅक्सिबल, खाली मॅन्डिबल, इथे नेझल कोकाय. त्यामध्ये आपण कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे सस्पेक्टेड प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सी जी असते त्यांची आपण स्कलची व्ह्यू घेत नाही. पेशंट प्रिपरेशन मध्ये ज्यावेळेस आपण स्कलची रेडिओग्राफी घेत असतो त्यामध्ये ऑल रेडिओ मेटल आयटम्स शुड बी रिमूव्ह फ्रॉम द एरिया ऑफ एक्झामिनेशन. त्यामध्ये आपण स्कल ज्यावेळेस आपण रेडिओग्राफ घेत असतो त्यामध्ये पेशंटकडे हेअर क्लिप्स, इयर रिंग्स, नोज पिन्स हे नसले पाहिजे. सेकंड एपी व्ह्यू घेण्यासाठी पेशंट पोझिशन. फर्स्ट द पेशंट लाईज इन अ सुपाइन पोझिशन ऑन द एक्सरे टेबल. यामध्ये आपण पाहू शकतो की एक्सरे टेबलवर सुपाइन पोझिशनवर आपण पेशंट ठेवलेला आहे. सेकंड द पेशंट फेस द एक्सरे ट्यूब. पेशंटचे जे फेस आहे ते एक्सरे ट्यूब कडे तोंड असले पाहिजे. थर्ड बोथ आर्म्स अँड फोर आर्म्स आर रिलॅक्स टू द साइड. म्हणजे पेशंटचे जे आर्म्स आणि फोर आर्म्स असतात ते पेशंटच्या साईडला असले पाहिजे. द नेक इज फ्लेक्स. नेक थोडे फ्लेक्स असले पाहिजे चेस्ट साईडला. द ऑर्बिट्स मेजर बेस लाईन ऑफ परपेंडिक्युलर टू द इमेज रिसेप्टर. म्हणजे की स्कल जे आहे इमेज रिसेप्टरला लोकेशनला परफेक्ट ठेवलं पाहिजे. द medial sagittal plane should be parallel to the image receptor. medial sagittal plane हे parallel ला ठेवले पाहिजे इमेज रिसेप्टरला. द पेशंट हेड इज सपोर्टेड टू मेक इम्बॉलिझम. म्हणजे पेशंटचे जे हेड आहे त्याला काहीतरी थोडेसे सपोर्ट दिले पाहिजे. सेकंड सेंट्रल रे बीम इज युज्ड सेंटर टू द बेस लाईन अँड ओव्हर द ग्लॅबिला. म्हणजे ज्यावेळेस एक्सपोजर आपण एक्सरे ट्यूबनी देत असतो पेशंटला त्यावेळेस स्कलच्या बरोबर इथं ग्लॅबिलाच्या मध्ये म्हणजे नेझलच्या मध्ये इथून एक्सरे रेडिएशन दिले पाहिजे एक्सरे ट्यूबने. सेकंड स्कल लॅटरल व्ह्यू. म्हणजे स्कल मध्ये आपण जो सेकंड व्ह्यू घेतो तो लॅटरल व्ह्यू घेतो. फर्स्ट द stands or sides with facing the म्हणजे पेशंटला आपण स्टँडिंग किंवा सीट या पोझिशन मध्ये ठेवतो. द हेड इज रोटेटेड सो द मीडियम सजायटल पॅरलल. म्हणजे हेडला जे आपण इथं पाहू शकतो की रोटेट केलेलं असतं इमेज रिसेप्टरला. द चेन शुड बी लिटल इलेव्हेटेड सो दॅट हेड इज अ लॅटरल पोझिशन. म्हणजे हेडला लॅटरल पोझिशनला ठेवायचं. द इंटरऑर्बिटल लाईन शुड बी परपेंडिक्युलर टू द इमेज रिसेप्टर. द कॅसेट इज अपर एज इन 2 इंच अबाउट द बेस ऑफ द स्कल. स्कलला थोडं इमेज रिसेप्टरला 2 इंच वर ठेवले पाहिजे. त्यामध्ये सेंट्रल रे द वर्टिकल एक्सरे बीम यूज
the center over the midpoint between the glabella and the external occipital protuberance to above EAM. म्हणजे इथे लॅटरल पोझिशनला आपण पोझिशन दिलेली पेशंटला, तर इथं ग्लॅबेला आहे आणि इमेज एक्सरे ट्यूब जी रिफ्लेक्ट येते बरोबर ग्लॅबेला आणि नोजच्या मधून गेली पाहिजे असेल तेव्हा पेशंट. Gonadal shading. Gonadal shading plays lead shade over the patient to shade gonad, shade the pelvis area, and collimation. The outer the lid shade the over patient to shade gonad. त्यामध्ये इमेज रिसेप्टर साईज म्हणजे कॅसेट आपण किती घेतली पाहिजे 10 into 12 इंच घेतली पाहिजे. ओरिएंटेशन ऑफ इमेज रिसेप्टर प्रोटेक्ट द सिंगल प्रोजेक्शन आणि मार्कर प्लेस द राईट अँड लेफ्ट अप्रोप्रिएट मार्कर ऑन द कॅसेट. म्हणजे ज्यावेळेस आपण इमेज एक्सरे घेत असतो त्यामध्ये कॅसेटवर लेफ्ट किंवा राईट आपण मार्कर ठेवले पाहिजे. एक्सपोजर फॅक्टर 70 to 80 kVp and 50 to 60 mAs एवढी दिली पाहिजे. and varies the upon thickness of the body part of the speed of the intensify stream. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सपोजर फॅक्टर देऊ त्यावेळेस थिकनेस बॉडीवर म्हणजे एक्सपोजर वाढू शकते.